थैंक यू वेरी मच मुन्ना सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जैन प्रीमियर लीग सीझन 3 आजची चौथी रात्र आणि हा दुसरा सामना. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर थँक यू व्हेरी मच डीजे. उपस्थित सर्वांसाठी महत्त्वाची सूचना असेल की आपल्या सर्वांसाठी स्वादिष्ट रुचकर अशा भोजनाची व्यवस्था झालेली आहे. ज्यांना कोणाला भोजनाचा आनंद घ्यायचा असेल, आस्वाद घ्यायचा असेल, कृपया आपण घेऊ शकाल. भोजनाचे काउंटर सुरू झालेत. आपला कोणाला भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर कृपया आपण घेऊ शकाल. इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गौरव पिचा यांच्या बॅट मधनं एक कडक स्ट्रोक डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये आपल्या स्टाईलनं आणि आपल्या नावेला साजेशी कामगिरी करत असताना सुरुवात धमाकेदार पद्धतीने केली जाते. सनरायझर्स विरुद्ध थंडर्स ही मॅच, हा सामना रिव्ह्यू लॉस्ट. ऑन साइडला खेळून काढलाय. स्कोर ऑफ द विकेट. इट्स अ 4 रन्स. सलग 2 बॉलवर 2 चौकार येत आहे. सुरुवात अप्रतिम झाली आहे, धमाकेदार झाली आहे. मिल्खा सिंग आपले लेजेंडरी ॲथलेटिक भाग मिल्खा भाग हा चित्रपट ज्यांच्यावर बनवला गेलाय ते एका ठिकाणी म्हणतात, इथे तगडा प्रहार, एक रिस्की सिंगल पूर्ण केली जाते. लेजेंडरी रनर मिल्खा सिंग म्हणतात की सुरुवात करण्यासाठी तुम्हाला महान असण्याची आवश्यकता नाही आहे, मात्र महान होण्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल. आणि ती सुरुवात केली आहे गौरव पिचा यांनी. चौकाराच्या सोबत डावाची सुरुवात केली आहे. धावफलक 9. ड्राइव केला. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. आजच्या रात्रीतील जो पहिला सामना खेळला गेला त्या सामन्यातील मोमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार देणं बाकी आहे आणि मॅन ऑफ द मॅच हा दोन्ही पुरस्कार देणं बाकी आहे. पुढचा बॉल ऑन साइडला मजबूत प्रहार, कडक. मॅन ऑफ द मॅच आहे यशजी चोपडा. या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय यश चोपडा आणि मोमेंट ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय पियुष सुराणा. दोनही खेळाडूंचं फार फार कौतुक, अभिनंदन. विनंती असेल की या गोटी शहरातील नामांकित पतसंस्था म्हणजेच जनसेवा पतसंस्थेचे कोणीही संचालक उपस्थित असतील तर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि मोमेंट ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करावा. सन्माननीय SP चौडिया सर, आपल्याला विनंती असेल मोमेंट ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आपल्या शुभ हस्ते द्यावा विजेत्या खेळाडूला. आपल्याला विनंती असेल सन्माननीय SP चौडिया सर. हार्दिक आलेत. मिस टाइम स्ट्रोक जरी असेल मात्र दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक रिस्की सिंगल अगदी वेगाने पूर्ण केली जाते. गौरव पिचा आणि लावण्य भंडारी या दोघांच्या माध्यमातून धावफलक 1 ने पुढे जाईल. 1.1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावफलक बिनबाद 18 रन्स. थंडर्स येलो जर्सी मध्ये हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी बॅटिंग करत असताना बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला अगदी
इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाची आठवण करून देणारं किट ज्या संघाच्या खेळाडूंच्या शरीरावर आहे तो संघ म्हणजेच सनरायझर्स. मुख्य पंच म्हणून आपण बघू शकाल सन्माननीय आकाश सर, तर स्क्वेअर लेग पंच म्हणून पुन्हा एकदा करण सरांना आपण बघू शकाल. या आमच्या संपूर्ण अंपायरिंग पॅनलचा देखील फार आभार असेल, विशेष आभार असेल. समोरच्या बाजूला आपण बघू शकाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मोमेंट ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना आमचे सन्माननीय मान्यवर SP चोडिया सर आणि सन्माननीय दीपकजी चोडिया सर उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेते खेळाडूचं कौतुक केलं जात आहे आणि आकर्षक गिफ्ट देत त्यांचा सन्मान केला जातोय. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक सज्ज होत आहे बॉलिंग ट्रॅकवर. ऑन स्ट्राईक लावण्य. ओ चांगला बॉल, वाह अप्रतिम, अगदी ऑफ कटर. वेग होता, अचूकता होती, भेदकता होती. हार्दिक सुराना, व्हॉट अ बॉल. ऑन साइडला खेळून काढलाय. इथे आउटस्टँडिंग फिल्डिंग आहे, पण हो अनलकी. अगदी या मॅचचा पहिला बॉल पासून लावण्य भंडारी यांचा जलवा बघायला मिळतोय. तगडे प्रहार मारताय, कडक फटके खेळताय. धावफलक 22. चांगलं फेड. इथे मात्र संपूर्ण शरीर धावबाद करण्याची संधी असेल. जोरदार अपील होत आहे, मात्र मुख्य पंच आकाश सरांच्या माध्यमातून ही अपील साफ फेटाळून लावली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट्स, अप्रतिम क्षेत्ररक्षण सागर सरांच्या माध्यमातून बघायला मिळालं. आणि यस, रिव्ह्यू घेतला जातोय. ऑनफिल्ड अंपायर्स आकाश सरांच्या डिसिजनला इथे चॅलेंज दिलं जात आहे, आव्हान दिलं जात आहे. रिव्ह्यू DRS आमचे तिसरे पंच हा निर्णय इथे तपासतील. प्रोडक्शन कंट्रोल रूम आमचा PCR समोरच्या बाजूला आपण स्क्रीनवर बघू शकाल. आणि इथे जो एकमेव रिव्ह्यू तुम्हाला दिला जातोय, मात्र तो डिसिजन काय असेल, निर्णय काय असेल. आणि येस, टीम सनरायझर्स या संघाचा एकमेव जो रिव्ह्यू होता तो मात्र इथे दुर्दैवानं लॉस्ट होतोय. आपला रिव्ह्यू मिस करताय. आवश्यकता नव्हती. अगदी वेगानं लावण्य पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताय. धावफलक 23-23. गौरव आहे आता ऑन स्ट्राईक. ओहो, इथे कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र हार्दिकच्या गोलंदाजीचं कौतुक असेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. चांगला बॉल. बोटांची जादू दाखवताय हार्दिक. चांगला बॉल समोर खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. नो चान्स, 4 रन्स. थोडासा आवाज कमी करायचा प्लीज. येस येस, थँक्यू. गौरव सर, माईकचा आवाज का? ओके. समोर, वा, इथे मिसकम्युनिकेशन, ताळमेळचा अभाव.
डिसिजन येतोय. डीजे थँक्यू. आणि डिसिजन येतोय OUT आउट. गौरव पिचा दुर्दैवानं धावबाद झालेत. स्ट्रोक अप्रतिम होता मात्र निश्चितच ताळमेळचा अभाव बघायला मिळाला. यस नो या माध्यमातून मात्र दुर्दैवानं स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने एक अप्रतिम फेकीवर गौरव पिचा यांना बाद व्हावं लागतंय. पहिला धक्का टीम थंडर्स या संघाला बसतोय. फार मोठा धक्का मी म्हणेल आजच्या खेळातला. गौरव पिचा इथे धावबाद होत आहे मात्र त्यांची जागा घ्यायला आणखी एक प्रतिभावंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहे. ऋषभ बोरा आलेत, इन्फॉर्म आहेत. मागच्या सामन्यामध्ये चांगला बॅटिंग त्यांच्याकडनं बघायला मिळाली आहे. पुढचा बॉल इथे फुलटॉस आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. नो बॉल. या दरम्यान मैदानावर अत्यंत महत्वाचं शुभ आगमन झालंय. या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते सन्माननीय आमचे लाडके नेते उदयजी देवरामजी जाधव साहेब म्हणजेच आमच्या जयाभाऊंचं इथे मैदानावर शुभ आगमन झालंय. सन्माननीय जयाभाऊ, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर यावं, मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं आणि तिथनं या सामन्याचा आपण आनंद घ्यावा, आपल्याला विनंती असेल. ओहो, या दरम्यान आणखी एक महत्वाचं शुभ आगमन मैदानावर होतंय. या स्पर्धेचे आणखी एक आमचे प्रायोजक म्हणजेच हर्ष इंडस्ट्रीज आणि श्री पार्श्वनाथ ॲग्रो इंडस्ट्रीजचे सन्माननीय सतीजी धोका सर यांचं देखील इथे मैदानावर शुभ आगमन झालंय. सतीजी धोका सर, आपलं देखील खूप खूप स्वागत असेल. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अगदी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये अगदी वेगानं चेंडूवर येत असताना एका हाताने उजव्या बाजूने इथे चेंडूला स्टॉप केलं जात आहे. धावफलक जर आपण बघत असाल 2.5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. एक गडी बाद 37 धावा. एक नो बॉल आहे. 5 झाले, एक नो बॉल आहे. 5 बॉल. पहिला बॉल पहिला नाही, दुसरा होता. 37 लॉस ऑफ 1 विकेट. या षटकातला हा शेवटचा बॉल असेल. विनीत भंडारी बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला खेळलाय. बिटवीन द गॅप, नो चान्स, 4 रन्स. धावफलक पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम थंडर्स एक गडीबाद 41 धावा, 41 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आफ्टर 3 ओव्हर्स पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मधलं प्रमुख अस्त्र बाहेर काढलं जात आहे. हार्दिक यांना इन्व्हाइट केलं जात आहे 4थं षटक हाताळण्यासाठी. ऋषभ बोरा आणि लावण्य इथे मैदानाच्या आतमध्ये चांगलं पार्टनरशिप बिल्डअप होत आहे. भागीदारी रचली जाते. इथे फुल टॉस बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, विकेटच्या फारच बाहेर. इट्स अ वाईट बॉल, इट्स अ नॉन प्लेबल. ओहो, बॅकफुट पंच, व्हॉट अ शॉट.
लाजवाब 4 रन्स. अगदी कॉपी बुक स्टाईल पद्धतीने खेळलेला एक सुंदर ड्राइव्ह. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथेही मिसकम्युनिकेशन. इथे देखील खराब कॉलिंग. इथे मात्र टीम सनरायझर्स संघाच्या खेळाडूंकडनं थोडीशी घाई केली गेली, चुकीच्या एंडला रिटर्न केला गेला. कलेक्शन देखील खराब होतं. एक नामी संधी इथे मात्र मिस करताय सनरायझर्स. दुसरीकडे मात्र निश्चितच थंडर संघाच्या दोन्ही बॅटरला एक लाईफ मिळते, जीवनदान मिळतंय, संधी मिळते. मित्रांनो, आयुष्यामध्ये संधी त्यांनाच मिळते जे लायक असतात. संधी मिळणं, ज्याला संधी मिळते तो नशीबवान. संधी निर्माण करतो तो बलवान आणि संधीचं सोनं करतो तो महान. इथे मात्र एक सोपी संधी होती, ती संधी मात्र मिस करताय. ड्राइव्ह केलाय, चांगलं कलेक्शन, इथे चांगलं फील्ड. इथे आणखी एक संधी असेल धावबाद करण्याची, मात्र इथेही नशीब बलवत्तर ऋषभ बोरा यांचं. अगदी सुरक्षितपणे बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय. धावफलक 3.3 षटकानंतर 1 गडी बाद 48, 48 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. हार्दिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाजाला रीड केलंय, जाऊ दिलं गेलं. डम द लेग, आउटसाइड द लेग स्टंप. इट्स अ वाईट बॉल. एक अवंतर धाव, 49 रन्स. ऑन साइडला स्वीप केलाय, नो चान्स, 4 रन्स. धावफलक या चौकाराच्या मदतीनं 53 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.4 षटकानंतर. समोर खेळलाय, बॅक टू द बॉलर. चांगलं कलेक्शन आपल्या फॉलो थ्रू मध्ये हार्दिक कडनं. चांगली गोलंदाजी राहिले या लढतीमध्ये, या मॅच मध्ये हार्दिक यांची. हार्दिक विरुद्ध ऋषभ. ऑन साइडला स्वीप केलाय, मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करणारा हा फटका, 4 रन. धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम थंडर्स 1 गडी बाद 57. थंडर्स संघाचे स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू गौरव पिचा बाद झाल्यानंतर मात्र लावण्य आणि ऋषभ बोरा या सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेत आहे. एक चांगलं पार्टनरशिप, एक चांगलं टोटल धावफलकावर उभी करताय. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर करताय. 57 रन्स. बॉलिंग ट्रॅकवर बदल बघायला मिळतोय. प्रणित आलेत, प्रणित भंडारी. समोर खेळलाय, आहे तिथे प्रोटेक्शन आहे, चांगलं फील्ड केलं जातंय. विनीतजी यांच्याकडनं चांगलं कलेक्शन, चांगल्या पद्धतीने चेंडू तिथे अडवला जातोय. डॉट बॉल. ओ ड्राइव्ह केला, इथे खराब फील्ड, 4 रन्स. थँक्यू. पुढचा बॉल इथे मात्र डम द लेग. खराब बॉल होता हा. इथे बॅट्समन लावण्य यांच्या पॅडवर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता प्रणित यांच्याकडनं, मात्र ओ व्हॉट अ कॅच. येस, थँक्यू. अगदी स्वतः हार्दिक यांना देखील विश्वास बसलेला नाहीये की आपण हा झेल पकडलाय. अविश्वसनीय झेल, अप्रतिम कॅच. अगदी म्हटलं जातं की अगर जीतना होगा मैच तो पकडणे होगे कॅच. अगदी याच पद्धतीने हार्दिक यांनी एक अशक्य असा झेल शक्य करून दाखवलाय. मात्र दुसरे त्यांचे सहकारी आपल्या डोक्याला हात लावताय की हा झेल कशा पद्धतीने टिपला गेलाय. मात्र झेल झालाय. बॅट्समन आउट. 62 रन्स. इथे मिसफील्ड, 4 रन्स.
चेतन आलेत आणि आल्या आल्याच पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करताय, चौकार ठोकताय. 66. ओ फुलटॉस बॉल होता, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. चांगला बॉल यावेळेस प्रणित भंडारी यांच्याकडनं. शेवटचा बॉल. ओहो, सेम बॉल रिप्ले बघायला मिळतोय. तोच बॉल त्याच पद्धतीने निर्धाव इथे हाताळला जातोय. या डॉट बॉल सोबत षटक इथे संपतंय. 5 षटकांची समाप्ती होते. टीम थंडर्स 5 षटकानंतर 66 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे. थँक्यू. अगदी अगोदरचा मॅच आपण बघितला असेल की आजच्या खेळातील जी पहिली लढत झाली ती लो स्कोरिंग बघायला मिळाली, 58 रन्स. आणि हा सामना देखील त्याच पद्धतीने थोडासा लो स्कोरिंग बघायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं हे शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवर विनीत भंडारी तर स्ट्रायकिंग एंड ऋषभ बोरा. ओ बॅकवर्डला जात आहे, जागा बनवली. एक अप्रतिम स्ट्रोक ऋषभ बोरांचं बॅटिंग जर बघत असेल तर अगदी लेदर बॉल क्रिकेटचा फील देणारी फटकेबाजी त्यांच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळते. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र चेंडू लेग स्टंपच्या फारच बाहेर. मुख्य पंचांना जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीये व्हाईट बॉल देण्यासाठी. इट्स अ व्हाईट बॉल. ड्राईव्ह केलाय बिट विथ द गॅप. वाह, ऋषभ बोरा यांच्या बॅटिंगचं वर्णन जर करायचं ठरवलं ना तर त्यांची बॅटिंग बघितल्यावर वाटतं की काही चेंडूंची वाट बघावी लागते, मात्र काही चेंडूंची वाट लावावी लागते. अगदी त्याच पद्धतीने इथे प्रत्येक चेंडूची वाट लावताय आणि त्याला सीमा रेषेच्या बाहेरची वाट दाखवताय ऋषभ. चांगली बॅटिंग. 75 धावा क्षेत्ररक्षणामध्ये बदल काहीतरी बदल केला जातोय, हलकासा बदल. इथे आणखी एक खराब बॉल. ऋषभ बोरा यांच्या बॅटिंगचं दडपण, प्रेशर बघायला मिळतंय बॉलरवर. ओहो, इथे खराब स्ट्रोक सिलेक्शन. अगदी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. हा चांगला फटका आहे. वाह, व्हॉट अ शॉट. 4 रन्स. आणखी एक व्हाईट बॉल. आज ड्राइव केला. व्हॉट अ शॉट. अगदी विराट कोहली स्टाईल न मारलेला एक देख ना ड्राइव्ह. आज अत्यंत शुभ दिन. याचं कारण की घोटी भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य श्री अशोकजी फुलचंदजी पिचा सर यांचा आज वाढदिवस, जन्मदिन. आणखी एक व्हाईट बॉल. सन्माननीय अशोकजी फुलचंदजी पिचा सरांना आपल्या सर्वांच्या वतीनं, आयोजन समितीच्या वतीनं, या गोटी शहर क्रिकेट विश्वाच्या वतीनं, संपूर्ण जैन समाज इनकी तरफ से खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you, DJ. Thank you very much.
91 धावा इथे धावफलकावर लागत आहे आणि टीम टीम सनरायझर्स या संघासमोर ही लढत ही मॅच जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 92 धावांची आवश्यकता. थँक्यू. यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकू शकाल आपल्या सर्वांचा आवडता आवाज व्हॉइस ऑफ नाशिक. इसके बाद होने वाला मुकाबला खेला जाएगा एवेंजर्स वर्सेस चैंपियंस. दोनों कप्तानों से रिक्वेस्ट है प्लीज मंच पर टॉस के लिए आना है. चैंपियंस बनाम एवेंजर्स. आइए चलते हैं मैदान में. 92 रन बनाने हैं जीतने के लिए. व्हाट अ फील्डिंग, व्हाट अ फील्डिंग. सनराइजर्स को 92 रन बनाने हैं जीतने के लिए. पहले ओवर की 3 गेंदों में स्कोर है 5 रन. प्रणीत भंडारी और उनके साथ हार्दिक सुराना. ऋषभ बोरा गेंदबाजी के मोर्चे पर हैं. ऋषभ की गेंद सामने होंगे प्रणीत. कड़क. ओह लवली फील्डिंग. क्या सुंदर फील्डिंग की है लावण्य भंडारी ने. पिछली 2 गेंदों पर 2 चौके बचे. ऋषभ तैयार है फिर से एक बार. अगली गेंद के साथ सामने होंगे प्रणीत. स्वीप, पैडल स्वीप एंड 4 रन्स. नाइन रन्स. पहला चौका प्रणीत के बल्ले से आया. अंतिम गेंद लेकर तैयार है ऋषभ. बैक टू द बॉलर. देखते हैं अंपायर का फैसला. खैर 9 रन स्कोर है इस समय. बैटिंग पावर, बैटिंग है क्या? अंपायर नहीं बोल रहे. क्या झालंय? अंपायर रिव्ह्यू आहे. देखते हैं अंपायर का फैसला क्या आता है. जैन प्रीमियर लीग 2026 का आज चौथा दिन. चौथे दिन का दूसरा मुकाबला. दूसरे मुकाबले की दूसरी पारी का पहला ओवर समाप्त होने को है. अब वो ओवर समाप्त हुआ है या नहीं हुआ है इस गेंद पर निर्भर करेगा. अंपायर करण दुर्गुड़े जी आ रहे हैं अपना फैसला सुनाने के लिए. इट्स अ नो बॉल. और ये नो बॉल. यस. नो बॉल दिया गया. 10 रन स्कोर है अब. और अगली गेंद फ्री हिट नहीं है. ऋषभ बोरा. अगली गेंद के साथ सामने होंगे प्रणीत. कट करने की कोशिश थी गेंद को. ओवर कंप्लीट हो जाएगा.
पहले ओवर का खेल समाप्त हो गया। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 10 रन। हार्दिक सुराना, प्रणीत भंडारी दोनों ओपनर सभी मैदान में मौजूद है सनराइजर्स की ओर से। अगले ओवर को लेकर कुछ सलाह मशवरा, विचार विमर्श। लावण्य भंडारी को बुलाया गया है गेंदबाजी करने के लिए। लावण्य पहली गेंद लेकर सामने होंगे हार्दिक। फर्स्ट बॉल, गेंद अच्छी थी, गेंद अच्छी थी और बॉल अच्छी फील्डिंग। 3 रन बचाए इस बंदे ने फाइन लेग पर। 11 रन। अगली गेंद होगी प्रणीत को। What a shot! What a shot! 4 runs. देखिए, थैंक यू डीजे। सोबत का असर ऐसा होता है, नीलेश जी के साथ रहते हैं, नीलेश बोथरा जी के साथ, उन्होंने प्रणीत को भी च्युइंगम खाना सिखा दिया। नेक्स्ट बॉल, लावण्य की गेंद, कवर ड्राइव एंड 4 रन्स। उन्नीस रन बन गए हैं। सेकंड ओवर का खेल जारी है। लावण्य तैयार हैं अगली गेंद लेकर। एक बार फिर प्रणीत को ऑन साइड में खेला गेंद को। 1 रन आएगा। 20 रन्स। अंतिम गेंद बाकी है इस ओवर की। पहले ओवर में भी 10 रन थे, इस ओवर की भी 5 गेंदों में अभी तक 10 रन आ चुके हैं। जैन प्रीमियर लीग का आनंद ले रहे हैं इस समय आप। बहुत जल्द आने वाले दिनों में जीपीएल का मजा भी देखने को मिलेगा आपको घोटी की इस धरती पर। इस बीच ये रिवर्स स्वीप करने की कोशिश। देखते हैं देखते हैं देखते हैं और ये यस, 4 रन गिफ्ट में। डीजे वाले भाई को उधर से नहीं दिखा, डीजे की वजह से भाई चौका है डीजे वाले भाई साहब। देखिए, आज बर्थडे है अशोक पिचा जी का और गिफ्ट मिल रहा है सनराइजर्स को। खैर, 2 ओवर के बाद स्कोर है 24 रन। गलती से, मिस्टेक से चौका चला गया। में कितना है देखो ना, 68। 24 गेंदें बाकी हैं और आने वाली 24 गेंदों से 17 रन पर ओवर के रन रेट से बनाने हैं 68 रन्स। गौरव आए हैं गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद प्रणीत को, वाइड गेंद। गौरव के 2 ओवर इंपॉर्टेंट है इस मैच में। अगली गेंद फिर से एक बार फेस करने वाले हैं प्रणीत। स्कोर है 25 रन। राइट टर्म राउंड द विकेट। बहुत खूबसूरत शॉट, 4 रन। थैंक यू डीजे। टाइम मिला, वक्त मिला, हल्की सी शॉर्ट गेंद, हालांकि इतनी हाइट नहीं थी गेंद को, लेकिन बैकफुट पर गए और क्या पंच किया गेंद को खूबसूरत अंदाज में प्रणीत ने। व्हाट अ बैकफुट पंच।
29 रन स्कोर हैं अब। गौरव अगली गेंद के साथ प्रणीत भंडारी को व्हाट अ बॉल, मागुन बोल्ड। इससे पहली वाली गेंद पर बैकफुट पंच लगाकर एक कड़क बाउंड्री अर्जित की थी प्रणीत भंडारी ने। उसके बाद सव्याज, एक तेरी एक मेरी। वापस जाना पड़ा प्रणीत को। नए बैट्समैन आए हैं सागर गांधी। 29 रन बने हैं। अगली गेंद लेकर तैयार हैं लेग स्टंप की तरफ गेंद और ये वाइड गेंद। 30 रन। सिंगल रन आया। 31 रन। 3 गेंदें इस ओवर में अब तक की जा चुकी हैं। 3 गेंदों में 7 रन आए हैं और एक महत्वपूर्ण विकेट प्रणीत भंडारी का हासिल किया है गौरव पिचा ने। हार्दिक हैं स्ट्राइक पर। अब गौरव राउंड द विकेट। हार्दिक सुराना को बहुत अच्छा ड्राइव, परफेक्ट टाइमिंग। थैंक यू डीजे। देखिए खराब गेंद पर तो बाउंड्री लगाई जा सकती है, लेकिन अच्छी गेंद पर अगर बाउंड्री लगाए और इस बार बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने का प्रयास। 36 रन बने हैं। ओ खराब गेंद। यस, ये ऐसा क्रिकेट है जिसमें नो बॉल पर भी एक ही रन आता है और वाइड पर भी एक ही रन आता है और बेनिफिट भी एक जैसा ही है दोनों पर। 38 रन। 14 रन आ गए हैं इस ओवर की 4 गेंदों से अभी तक। अगली गेंद और फेस करने वाले हैं सागर गांधी। तीसरे ओवर का खेल जारी है और इस बार लेग स्टंप की तरफ गेंद। व्हाइट बॉल का इशारा अंपायर आकाश काले सर द्वारा। 39 रन। 39। लवली बॉल। इस बार बहुत अच्छा कमबैक गौरव का। मिडल स्टंप पर आती हुई गेंद को बिल्कुल डिफेंसिव अंदाज में खेला गया था सागर गांधी द्वारा स्ट्रोक। तीसरे ओवर की आखिरी गेंद लेकर तैयार हैं गौरव पिचा। ओ बॉल, विकेट नंबर 2। देखिए चैंपियंस का टॉस हुआ है क्या मनीष जी? चैंपियंस का टॉस हुआ है क्या? कैप्टन्स कहां है दोनों? कैप्टन्स आइए ना। चैंपियंस और एवेंजर्स के टॉस जल्दी करना है, टाइम कम है। देखिए सेकेंड इनिंग की आधी पारी समाप्त हो गई है। ऋषभ बोरा आए हैं गेंदबाजी करने के लिए।
सामने है हार्दिक, खूबसूरत ड्राइव और 4 रन। अभी तक जितने चौके लगाए हैं हार्दिक ने बहुत अच्छे कवर ड्राइव से लगाए हैं। 43 रन बन गए हैं। अगली गेंद लेकर ऋषभ फिर एक बार, हार्दिक को इस बार देखना है, पैर में आकर गेंद लगी हैं। थ्री 3.2 ओवर्स, स्कोर 39 रन, 49 रन बनाने हैं 16 गेंदों से। अब 16 गेंदें बची हैं, 49। ओ बॉलर बैक ड्राइव, गुड बॉलिंग, वेरी गुड बॉलिंग फ्रॉम बोरा। क्या खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं ऋषभ बोरा, बहुत शानदार गेंदबाजी। इस बार टर्न किया था गेंद को। पांच रन आए हैं 4 गेंदों में इस ओवर में अब तक। नए बल्लेबाज है विनीत भंडारी। अगली गेंद होगी विनीत को, सामने की तरफ खेलना चाहा, लगातार 3 गेंदें पैरों के ऊपर की है ऋषभ ने, यह खास बात इस ओवर की। 45 रन बन गए। अब 13 गेंदें बाकी हैं और 13 गेंदों से जीतने के लिए अब आवश्यकता होगी 47 रन की। 13 गेंदें 47 रन। ऋषभ बोरा की गेंद, सामने होंगे एक बार फिर हार्दिक, और देखना है, यस, अंपायर की उंगली ऊपर वापस जाना पड़ेगा हार्दिक। चलिए 12 गेंदें बची हैं, मीटिंग को समाप्त करना पड़ेगा, टाइम कम है। 12 गेंदें बची हैं और 12 गेंदों में 12 चौके लगाने होंगे जीतने के लिए सनराइजर्स को। अब उधर टॉस हुआ है मंच पर, देखिए सिक्का स्पिन किया गया। गौरव आए हैं गेंदबाजी करने के लिए। डॉट गेंद से शुरुआत इस ओवर की, फुल लेन गेंद, यॉर्कर लेन गेंद, वाइड यॉर्कर। अगली गेंद विनीत है सामने, अच्छी गेंद, ऑन साइड में खेला गेंद को, एक ही रन आएगा, रन संख्या पहुंचेगी 46 रन पर। 46 रन बने हैं, अब 46 रन और बनाने हैं, लेकिन गेंदी बची है 10। गौरव पीछा की अगली गेंद, नए बल्लेबाज को देखना है, शरीर में आकर गेंद लगी, एक ही रन, 47 रन। 9 बॉल 45 रन। अच्छी गेंदबाजी इस ओवर में गौरव की, 3 गेंदों में मात्र 2 रन दिए हैं। नेक्स्ट बॉल फॉर विनीत, बैकफुट पर, बहुत खूबसूरत शॉट, 4 रन। बल्ला ऊपर से चला, गेंद नीचे से चली गई। 51 रन स्कोर है। गुड शॉट, वेरी गुड शॉट फ्रॉम विनीत।
मुकाबले का टॉस जीता है चैंपियंस ने और टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। इसके बाद आने वाले मुकाबले में अंतिम ओवर में गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं सिद्धार्थ भंडारी और उनके सामने है योगेश मुनोत। 5 गेंदे बाकी हैं और 5 गेंदों में बनाने हैं 33 रन। एक बार फिर सामने है योगेश। सिद्धार्थ की गेंद योगेश के लिए है। ओ, इस बार विकेटों के बिल्कुल करीब से गई गेंद। 4 बॉल बाकी हैं, 33 रन की आवश्यकता है। बॉल अच्छा शॉट, बहुत खूबसूरत शॉट। तीन गेंदों की केवल फॉर्मेलिटी बाकी है इस मैच में। दो गेंदें बची हैं। बॉलर बैक डाइव, अंतिम गेंद बाकी है। जीतने के लिए आवश्यकता है 29 रन की। 63 रन स्कोर है। सिद्धार्थ की गेंद ऑन साइड में घुमाया, गेंद को देखना है, फील्ड कर ली जाएगी गेंद और इसके साथ ही मुकाबला जीत लिया है थंडर्स ने। ऋषभ बोरा